अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची आपण भक्ती करत आहोत, परंतु महाराजांवरती आपला दृढ विश्वास कसा निर्माण होईल. दृढ विश्वास म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा महाराजांवरचा जो विश्वास आहे तो आपला हटणार नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण महाराजांवरती संशय व्यक्त करणार नाही. तर ही भावना आपल्यामध्ये कशी निर्माण होईल किंवा आपण काय केलं तर आपला संपूर्ण विश्वास महाराजांवरती होईल, आपला दृढ विश्वास महाराजांवरती निर्माण होईल. जीवनामध्ये अनेक गोष्टी आता चालू असतात. आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतात, म्हणजे एकतर ते काम होईल किंवा होणार नाही. परंतु आपण जेव्हा भगवंत भक्ती करतो त्यावेळी हे दोन पर्याय आपल्यामध्ये मनामध्ये असायलाच नको. जेव्हा आपण भगवंत भक्ती करत आहोत, जेव्हा आपण महाराजांची भक्ती करत आहोत त्यावेळी संपूर्ण विश्वास महाराजांवरती ठेवून की तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी तुम्ही योग्यच कराल. मग ते तुम्ही चांगलं करा किंवा माझ्या मनाच्या विरुद्ध करा, तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच कराल. याला म्हणतात दृढ विश्वास. एक उदाहरणामधून मी तुम्हाला समजून सांगते की बकऱ्यांचा एक कळप असतो आणि तो जंगलामध्ये चरण्यासाठी जातो. म्हणजे आपण बघतो की जे बकरी वगैरे पालन करतात ते बकऱ्यांना चरण्यासाठी किंवा गुराढोरांना चरण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जातात. तर त्या कळपामधली एक जी बकरी असते ती जंगलामध्येच राहते. मग रात्र होती, तिला भीती वाटते की आता मी एकटीच इथे राहिलेली आहे. कळप होतं तेव्हा ठीक होतं की कोणी जे जंगली जनावर आहेत, समजा जंगली जे प्राणी आहेत ते माझ्यावरती हल्ला करणार नाही. वाघ असेल, लांडगा असेल, सिंह असेल, हे माझ्यावरती हल्ला करणार नाही. परंतु रात्र झाल्याच्या नंतर ती एकटी असते, तिला भीती वाटते की आता कोणीतरी माझ्यावरती हल्ला करेल आणि माझा जीव घेईल. तेव्हा ती बघते खाली तिला एक पंजा दिसतो आणि तो पंजा खूप मोठा असतो आणि ती त्या पंजाजवळ जाते, तिथेच उभी राहते आणि समोरून एक भेडिया तिच्यासमोर येतो आणि तो तिला म्हणजे खाण्यासाठी समोर येत असतो. तेव्हा ती त्याला तो पंजा दाखवते की बघ, हा जो पंजा आहे ना, हा पंजा माझं रक्षण करत आहे. तर त्या भेडियाला वाटते की हा एवढा मोठा पंजा इथे आहे म्हणजे इथे दुसरं कोणीतरी आहे, तर तो तसाच पळून जातो, तो तिच्याकडे येत नाही. आणि असंच मग प्रत्येक जणाला ती दाखवते की बघ, हा पंजा किती मोठा आहे. तिच्यासमोर सिंह येतो आणि ती त्या सिंहाला देखील तोच पंजा दाखवते आणि तो सिंह म्हणतो की काय गोष्ट आहे, हा पंजा तर माझाच आहे. तर मग ती म्हणते की मी या पंजाच्यामुळे सुरक्षित आहे, म्हणजे मी सगळ्यांना हाच पंजा दाखवलेला आहे. मग सिंह त्यावरती म्हणतो की मी तुझ्यावरती खूप खुश झालेलो आहे, आता तुला जंगलामध्ये काही घाबरायची गरज नाही, कारण तुझं स्वतः मी रक्षण करणार आहे. तर हा जो पंजा आहे तसंच भगवंताचं देखील आहे. आपण या कथेमध्ये एक पंजा बघितला की जो सिंहाचा पंजा होता. तसंच भगवंताचा जर का आपण चरणाचा आश्रय घेतला, भगवंताच्या जर का आपण पंजाचा आश्रय घेतला तर या जीवनामध्ये आपल्याला अशक्य काहीच नाही. जेव्हा आपण श्री गजानन महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो, महाराजांवरती आपण संपूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला हे जे काही काम आहेत, क्रोध आहेत, मत्सर आहे, मोह आहे, लोभ आहे, ह्या सगळ्या गोष्टी काहीही आपल्यासाठी मायने ठेवत नाही. गोष्ट जीवन जगत असताना आपली पूर्ण होत नसेल, ती जर आपल्याला मिळवायची असेल तर भगवंत साक्षात त्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला कुठलाही असा प्रयत्न करायची गरज पडत नाही. म्हणजे कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहेत, परंतु आपल्याला खूप असं अफाट त्यासाठी काहीतरी करावं लागेल किंवा आपलं खूप बल आपल्याला त्यामध्ये लावावं लागेल असं होत नाही. स्वतः भगवंत, स्वतः श्री गजानन महाराज आपला संपूर्ण कार्यक्षम चालवतात, आपली संपूर्ण जबाबदारी घेतात आणि जे काही आपले कार्य असतील, जे अडकलेले असतील ते पूर्ण करून घेतात. म्हणजे त्यामुळे आपण भगवंतावरती संपूर्ण विश्वास ठेवावा, दृढ विश्वास ठेवावा, त्यांच्या चरणाशी शरणागत आपण व्हावं. आणि जेव्हा आपण शरणागती पत्कारली आहे, जेव्हा आपण असं म्हणतो की मी आता महाराजांच्या चरणाशी शरणागत आहे, त्यावेळी मग कुठल्याही गोष्टीचा काहीही विचार करायची गरज नाही. तुम्ही शरणागती पकडली आहे ना, तुम्ही महाराजांवरती संपूर्ण जबाबदारी टाकली आहे, महाराज संपूर्ण कार्यक्षम आपला चालवणार आहेत, तर मग तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा काही विचार करायची गरज पडत नाही. महाराजांच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही निश्चिंत राहा. फक्त एवढंच आहे की अखंड नामस्मरण करत राहावे. भगवंताचं अखंड नामस्मरण जेवढं जास्त तुम्ही कराल तेवढं भगवंत आपल्याला सांभाळणार आहे, तेवढेच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत. जर का गुरुमंत्र घेतला असेल तर गुरूंची जी आज्ञा तुम्हाला झालेली असेल की एवढा नामजप माळीवरती व्हायला हवा, तेवढा तुम्ही तो पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर अखंड नामस्मरण श्री गजानन महाराजांचं अखंड चिंतन करत राहा. सध्या धोंड्याचा महिना चालू आहे, पुरुषोत्तम मास चालू आहे, त्यामुळे खूप चांगला म्हणजे हे दिवस आहेत की अखंड चिंतन, अखंड नामस्मरण करत राहायचं. जेवढे दिवस झाले तेवढे जाऊ द्या. 20-21 दिवस जरी अखंड नामस्मरण आपण श्री गजानन महाराजांचं केलं तर तुम्ही बघा की जीवनामध्ये किती बदल होत चालतो. म्हणजे
आपला गुरुमंत्र तुम्ही जर समजा ज्यांनी कुणी गुरुमंत्र घेतला असेल, गुरुमंत्राचे जेवढ्या माळी आहेत तेवढं तुम्ही नामजप करा, नामस्मरण करा आणि त्यानंतर अखंड चिंतन श्री गजानन महाराजांचं करा किंवा कुठल्याही तुम्हाला इष्टदैवत जे आवडत असेल त्यांचं तुम्ही अखंड चिंतन करा. कंटिन्यूअस म्हणजे लक्षातच ठेवायचं आहे की आपल्याला नामजप करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, चालता बोलता उठता बसता. म्हणजे आपण आता कुणासोबत काही बोलत आहोत काय, ते बोलणं झाल्याच्या नंतर परत नामजप चालू करायचा. कधी मध्ये कुणी आलं, काही बोलायचं काम पडलं, मुलं बोलले किंवा घरातल्या इतर व्यक्ती कुणी बोलले, त्यांच्यासोबत बोलायचं, परत नामजप आपला चालू करायचा. अखंड चिंतन, अखंड नामजप जेव्हा आपण करू तेव्हा हळूहळू आपला दृढ विश्वास देखील निर्माण होतो. हळूहळू आपण शरणागत होत जातो आणि एकदा का आपण भगवंताच्या पंजाच्या खाली शरणागत झालो, भगवंताच्या चरणाच्या आश्रयाखाली जर का आपण शरणागत झालो तर मग आपल्याला कशाचीही भीती उरत नाही. म्हणजे कशाचीच भीती तुमच्या मनामध्ये उरणार नाही. दृढ विश्वास मनामध्ये निर्माण होईल की एकच आहे ते म्हणजे श्री गजानन महाराज आणि ते सगळं काही सांभाळून घेतील. गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलेच आहे की संत न दगा देती कवनासी, म्हणजे संत हे असेच असतात की ते भगवंतापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचतात आणि ते कोणालाही कधीही दगा देत नाही. त्यामुळे श्री गजानन महाराजांचा कलियुगामध्ये अवतरण झाला आहे, त्यांचा अवतार झाला आहे आपल्यासारख्या पतितांना सांभाळण्यासाठी, आपल्यासारख्या भक्तांना सांभाळण्यासाठी. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या चरणाचा आश्रय घ्या, त्यांच्या पंजाच्या खाली आपण सुरक्षित राहू. त्यामध्ये तुमची एकनिष्ठ भक्ती, त्यामध्ये तुमचा दृढ विश्वास, त्यामध्ये तुमची शरणागती, त्यामध्ये तुमचं अखंड नामजप हे सगळं व्हायला हवं. म्हणजे आता कुणी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकत नाही तर मी नेहमी करता हे सांगते की कलियुग हे नाम आधार आहे. तुम्ही कंटिन्यू नामस्मरण करत राहा, अखंड नामजप, अखंड नामस्मरण. आणि एक वेळ अशी येते की आपण जेव्हा सतत नामजप करत राहतो त्यावेळी आपलं ॲटोमॅटिक नामजप म्हणजे मन त्यामध्ये लागून जाते. आपल्याला खूप काही असे प्रयत्न करायची गरज पडत नाही, यज्ञ करायची गरज पडत नाही, खूप काही असं लक्षात ठेवायची गरज पडत नाही. सतत आपण झोपेतून जरी आपल्याला जाग आला, आपण झोपताना किंवा झोपेतून मध्ये जरी जाग आला तरीसुद्धा भगवंताचं नावच आपल्या मुखावरती असते, महाराजांचं नावच आपल्या मुखावरती असते. एवढी रुची आपल्या त्या नामस्मरणामध्ये होते, नामजपामध्ये होते आणि आपलं शरीर, आपली बुद्धीसुद्धा मग तेच करायला लागते जे आपण त्याला कमांड देतो. म्हणजे हे सगळं आपल्या कमांडवरतीच आहे की आपल्याला काय आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या शरीराला सांगायचं आहे. तसंच मग आपलं बुद्धी, शरीर, मन सगळं काही त्या मार्गाने चालायला लागते. त्यामुळे श्री गजानन महाराजांचा अखंड नामजप करा, महाराजांच्या चरणाचा आश्रय घ्या. महाराज हे सगळ्यांचं कल्याण करणार आहेत. बाकी जगामध्ये असं काहीच नाही की तुम्हाला जे येऊन मदत करेल किंवा तुमचं जे काही दुःख दूर करेल. श्री गजानन महाराजच असे आहेत की संपूर्ण दुःख ते दूर करणारे आहेत. आपण त्यांच्या भक्तीमध्ये, आपण त्यांच्या नामस्मरणामध्येच एवढं लीन व्हायला हवं की जगाचा आपल्याला विसर पडावा. ब्रह्मांडामध्ये आपल्याला ब्रह्मांड नायकाशिवाय कुणीही सांभाळणार नाही. महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाचा कार्यभार ते चालवतात. मग आपला कार्यक्षम महाराज चालवणार नाहीत का? महाराज नक्कीच आपल्याला सांभाळणार आहेत. महाराज हे भक्तवत्सल आहेत, महाराज हे भक्त पराधीन आहेत. महाराज हे त्यांच्या प्रत्येक भक्ताला सांभाळतात. फक्त भक्त एकनिष्ठ हवा, महाराजांच्या चरणाशी शरणागती केलेली असावी. जेव्हा आपण शरणागत भाव आपल्या मनामध्ये ठेवतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगायचं नाही, महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हायचं. महाराज जी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण करतील ती हसत हसत सहन करायची. सहनशीलता माणसाच्या अंगी असायला हवी. आणि जेव्हा महाराज अशी काहीतरी विपरीत परिस्थिती आपल्यासमोर निर्माण करतात जी आपल्या मनाच्या विरुद्ध आहे तेव्हा महाराज आपली परीक्षा घेत असतात की बघतो मी आता हा माझ्या चरणाशी शरणागत झाला आहे तर याची शरणागती कुठपर्यंत आहे. त्यामुळे न डगमगता महाराजांवरती दृढ विश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा. महाराजांना नेहमी करता थँक्यू म्हणा, महाराजांबद्दल कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की तुम्ही जे काही माझ्यासाठी दिलं आहे ते चांगलंच दिलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही माझ्यासाठी चांगलंच देत राहणार. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही करत राहणार. श्री गजानन महाराजांच्या चरणाशी आपण जर का एवढा दृढ विश्वास ठेवून महाराजांची भक्ती केली, श्री गजानन महाराजांच्या चरणाशी आपण शरणागत होऊन एवढा दृढ विश्वास ठेवून महाराजांची भक्ती उपासना केली तर महाराज नक्कीच एक दिवस आपल्याला दर्शन देतील. महाराजांची कृपा सगळ्यांवरती अखंड राहील. त्यांच्या चरणाची प्राप्ती नक्कीच होईल आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचा उद्धार होईल आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.